नमस्कार, मी अनिता क्रिएटिव्ह फॅशन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजचे पेपर कटिंग बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग कसे करायचे ते दाखवणार आहे. हे बघा, पेपर कटिंग करण्यासाठी आपण पहिले ब्लाऊजवरनं मापे घेऊन मगच पेपर कटिंग करणार आहोत. हे पहा, ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. 1 इंच शिलाईसाठी. तर मी ब्लाऊजची उंची आता पेपर कटिंगवर घेत आहे 15 इंच. हे बघा, 15 इंच उंची टाकल्यानंतर सरळ लाईन ओढून घ्यायची. हे बघा, आता आपण ब्लाऊजवरनं छातीची माप मोजून घेणार आहोत. छातीचे माप आहे 9.5 इंच. म्हणजेच आपली छातीची साईज आहे 38 इंच. 38चा चौथा भाग म्हणजे 9.5 इंच. हे पहा, आता मी शोल्डर टाकते 5.5 इंच. 38 छातीसाठी शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. मुंड्याचे माप 5.5 इंचावर घेतले. हे बघा, आणि मुंड्याच्या लाईनीवरती आपले जे छातीचे माप आलेले आहे 9.5 इंच ते सरळ टाकून घ्यायचे. हे बघा, आता आपले कमरेची साईज आहे. हे बघा, कमर मी मोजून घेते. 8.5 इंच आलेला आहे. हे बघा, कमरेचं माप पण 8.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी. आणि कमरेचं माप टाकल्यानंतर सरळ बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि बॉक्स तयार करून झाल्यानंतर 2 इंच शिलाईसाठी टाकून घ्यायचे. हे बघा, 2 इंच शिलाईचे माप टाकल्यानंतर चौकोन आखून घेतलेला आहे. आत्ता आपण मोंढ्याचे मापे टाकणार आहोत. मोंढ्याचे माप टाकण्यासाठी मी मोंढ्याचे माप घेतलेले आहे 1.5 इंच. हे बघा, 1.5 इंच माप घेतल्यानंतर आपण सरळ टेप ठेवून फोल्ड करून घ्यायचा. म्हणजे निम्म्यावरती एक मार्जिन करून घ्यायची. आणि मार्जिन करून झाल्यानंतर याप्रमाणे गोल आकार द्यायचा. हे बघा, बाहेरील मोंड्याचा आकार मी 1.5 इंचावर टाकल्यानंतर आतमधला आकार जो आहे, आतमधल्या मोंड्याचा आकार 1 इंचावर घ्यायचा. म्हणजे दोन्ही मोंड्यामध्ये अर्धा इंच अंतर राहिलं पाहिजे. आता गळा रुंदी जी आहे, गळा रुंदी मी 2.5 इंचावर घेते. हे बघा, आता आपण पुढचा गळा मोजून घेणार आहोत. हे पहा, पुढचा गळा आहे 6 इंच. हे बघा, सरळ टेप ठेवून मोजून घ्यायचा. 6.5 इंचावर मार्क करून घेते. म्हणजे अर्धा इंच शिलाईसाठी. आणि सरळ लाईन ओढून बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि गोल आकार देऊन घ्यायचा. आपण जसा मोंढ्याला आकार दिला तसाच गळ्यालाही गोल आकार देऊन घ्यायचा. हे बघा, आता मोंढ्याचे आणि गळ्याचे आकार देऊन झाल्यानंतर आपण आता कटोरीचे मापे मोजून घेणार आहोत. कटोरीचे माप आणि क्रॉसपट्टीचे माप दोन्हीही मोजून घ्यायचे. क्रॉसपट्टी आहे बटनच्या साईडनी 3.5 इंच आणि कमरेच्या साईडनी 3 इंच. क्रॉसपट्टीचे मापे टाकून झाल्यानंतर क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची. लाईन ओढल्यानंतर कटोरीचे जे माप आहे ते क्रॉसपट्टीच्या लाईनीवरती टेप ठेवून टाकून घ्यायचे. बघा, 6.5 इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे. आणि गळ्याजवळ 1 इंच मार्क करून घ्यायचं वरती. आणि
मोंढ्याच्या साईडने 2.5 इंचावर मार्क केल्यानंतर कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. हे बघा, कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपले सर्व मापे टाकून झालेले आहे आणि पेपर कटिंग करून घ्यायची. हे बघा, मी डबल फोल्ड घेतलेला पेपर आहे, त्यामुळे एक बॅक साईडचा पार्ट आणि पुढचा पार्ट दोन्ही पार्ट एकासोबत कटिंग होणार आहे. हे बघा, बॅक साईडचा पण पार्ट तयार झाला आणि पुढच्या भागाचे पण पार्ट तयार झाले. आता हे कटोरीचे माप टाकलेले आहे ते आपण वेगळे करून घ्यायचे. हे बघा, आणि प्रत्येक पेपर कटिंग करताना व्यवस्थित असं कट करून घ्यायचा. जिथे आपण मार्जिन केलेलं असतं त्यावरतीच कट करून घ्यायचा. पुढच्या मुंड्याचा आकार पण कट करून घ्यायचा. आता आपले पेपर कटिंग झाल्यानंतर आपण कटोरीचा भाग जो आहे तो आपण दुसऱ्या पेपरवर ठेवून कटोरी वाढवून घेणार आहोत. हे बघा, कटोरी जशीच्या तशी दुसऱ्या पेपरवर ठेवून साईडने मार्जिन करून घ्यायचं. याप्रमाणे जशी आहे तशीच आर्क करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी. हे बघा, याप्रमाणे मार्जिन करून झाल्यानंतर आपण सेंटरवर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि कटोरीच्या दोघी बाजूने 1.25 इंच मार्जिन करून घ्यायची. आणि आपण जो मध्यावर पॉईंट दिलेला होता तिथे पण खाली 2 इंच वाढवून घ्यायचे. आणि याप्रमाणे जे पॉईंट दिलेले असतात ते जॉईन करून घ्यायचे. हे बघा, जे आपण 1.25 इंचावर पॉईंट दिलेले होते ते आपण जॉईन करून घेतले. गळ्याच्या बाजूने कटोरी वाढवायची नाही, ती जशीच्या तशी लाईन ओढून घ्यायची. हे बघा, आणि गळ्याचा जो वरचा भाग आहे त्या बाजूने 1.5 इंच वाढवून घ्यायची फक्त. आता मी कटोरीचे जे पॅटर्न आपण वाढवून घेतलेलं आहे ते कट करून घेते. हे बघा, किती सुंदर असे कटोरीचे पॅटर्न तयार झालेले आहे. हे बघा, कटोरी वाढवून झाल्यानंतर दोन्ही जे टोकं असतात ते जॉईन करून घ्यायचे. जो खालीवर झालेला भाग असतो तो कट करून घ्यायचा. आता बघा, मागचा जो आपला पार्ट होता त्याचा आपण मागचा गळा जो आहे तो कट करून घेणार आहोत. मागचा गळा आहे 10.5 इंच. हे बघा, गळा रुंदी 2.5 इंच टाकूया आणि गळ्याचे माप 10.5 इंचावरच घेणार आहोत. तयार गळा 10 इंचाचा पाहिजे म्हणून मी 10.5 इंचच घेते. गळ्याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा. आणि कट करून घ्यायचा याप्रमाणे. आता आपले सगळे पॅटर्न रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण हे पॅटर्न तयार केले. आता आपण बाहीचं कटिंग करून घेणार आहोत.
बाही कटिंग करण्यासाठी मी पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपल्याला बाहीची घडी किती टाकायची बघा. मी मुंढ्यावरती तिरपा टेप ठेवून घेतलेलं आहे. तर मुंढ्याचा तिरपा टेप ठेवून जे माप आहे ते आहे 8.5 इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच टाकून म्हणजे 9 इंचावरती आपली पेपरची घडी करून घ्यायची. बाहीची उंची आहे 6.5 इंच बघा. पेपरची घडी 9 इंचावर करून घ्यायची बघा. आणि बाहीची जी उंची आहे, बाहीची उंची आहे 6.5 इंच आणि 1.5 इंच शिलाईसाठी म्हणजे 8 इंचावर मार्क करून घेते. 1.5 इंच नाही, मी 2 इंच घेतलेले आहे. दोघे बाजूने 8-8 इंच मार्क करून घ्यायचे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा बघा. या पद्धतीने आपल्याला आता जे ओपन साईड आहे त्या बाजूने मुंड्याचे माप टाकून घ्यायचे. मुंड्याचे माप 3 इंचावर टाकून घ्यायचे. हे बघा, दोघं बाजूने 1-1 इंच अंतर घेऊन मी मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आतील आणि बाहेरील दोन्ही मुंड्याचे आकार देऊन झाल्यानंतर आपला दंडगेर जो आहे, दंडगेर आहे 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 8 इंचावर मापे टाकून लाईन ओढून घ्यायची. हे बघा, याप्रमाणे बाहीचं कटिंग करून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत आहे. जास्त बारीक मापे टाकायची पण गरज नाही बघा. आता हा आतला मुंडा जो आहे तो पण कट करून घेऊया. आपलं बाहीचं कटिंग पण करून झालेलं आहे. हे बघा, सगळे पार्ट आपले रेडी झालेले आहे. आता हे माझे साधे ब्लाऊज आहे म्हणजेच बिना अस्तरचे. तर ते 3 ब्लाऊज आहे. 3 ब्लाऊज मी एक साथच कटिंग करणार आहे बघा. एकावर एक 3 असे अंथरून घ्यायचे. सगळे पीस असे व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे म्हणजेच मागे पुढे होणार नाही. हे बघा, आता आपण जे पेपर कटिंग केलेले आहे ते आपण ब्लाऊज पीसवर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे. पेपर कटिंग व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर सर्व बाजूने मार्जिन करून घ्यायचे आहे.
हे बघा, याप्रमाणे सर्व पेपर कटिंग ठेवून सर्व ब्लाऊजचे तीनही ब्लाऊजचे पेपर कटिंग करून झालेले आहे. मी एक सोबत 3 ब्लाऊजचे कटिंग केलेले आहे. हे बघा, आता आपण सर्व वेगवेगळे करून घ्यायचे. हे पहा, एक सोबत कटिंग केल्यानंतर आपला वेळही वाचतो आणि कटिंग पण छान होते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.